नमस्कार, मी मुक्ता लोंढे. तुम्ही पाहताय लोकमत मुंबई. एक महत्त्वाची अपडेट घेऊन मी तुमच्या समोर लाईव्ह आलेली आहे. मुद्दा आहे विधानसभा निवडणुकी संदर्भामध्ये भाजपची पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी इच्छुकांची भाऊगर्दी जमण्यास देखील सुरुवात झालेली आहे. अर्थातच वर्सोवामधून भारती लव्हेकर यांना अद्यापही तिकीट जाहीर झालेले नाहीये, तर दुसरीकडे अंधेरी पूर्वमधून इच्छुक असणारे मुरजी पटेल हे देखील सागर बंगल्यावर पोहोचलेले आहे. अर्थातच पहिली लिस्ट जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या लिस्टमध्ये तरी आमचं नाव येईल का, आम्हाला तिकीट मिळणार का, असे प्रश्न किंवा हे मुद्दे घेऊन ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत असणार हे मात्र निश्चितच. मात्र काल 99 उमेदवार जे आहे भाजपने जाहीर केलेले आहे. सीट शेअरिंगचा फॉर्म्युला हा महायुतीकडून जाहीर झाला नसला तरी भाजपने आपली पहिली लिस्ट समोर आणलेली आहे. त्यापैकी मुंबईमधील 14 उमेदवारांना जे आहे तिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे. मात्र 2019 मध्ये मुंबईमधील विधानसभेच्या 36 जागांपैकी 16 जागा या भाजपने जिंकलेल्या होत्या. त्यापैकी 14 उमेदवार अद्याप त्यांना तिकीट देण्यात आलं असल्याची माहिती समोर येते. त्यापैकी 3 उमेदवारांवर जे आहे 3 विधानसभेच्या जागेवर अद्यापही शिक्कामोर्तब झालेलं नाहीये. एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्यापैकी वर्सोवा ही एक महत्वाची जागा आहे. यासह आपण पाहिलं तर घाटकोपर पूर्वमधून जे आहे पराग शहा हे 2019 मध्ये विजयी झालेले होते. आणि आपण पाहिलं तर आणखी एक महत्वाची जागा आहे ती म्हणजे बोरवली. बोरवलीमधून देखील बोरवली हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. अगदी जनता पक्षापासून भाजपची या ठिकाणी जे आहे सत्ता आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी आमदार त्यांचे जिंकून येतात. मात्र बोरवलीची जागा ही नेमकं कोणाला मिळणार हे अद्यापही निश्चित झालेले नाहीये. तिकीट वाटपामध्ये ही जागा नेमकं कोणाकडे जे आहे जाणार याबद्दलही अनिश्चितता असल्याचं बोललं जातं. एकंदरीतच जे आहे महायुतीमधून जागा वाटपाचा फॉर्म्युला हा समोर आलेला नसला तरी भाजपने तिकीट मिळणार की नाही याबद्दल जे आहे चर्चा करण्यासाठी अनेक विद्यमान आमदार असतील किंवा इच्छुक असतील हे भाजपचे महाराष्ट्रामधील वरिष्ठ नेते असणारे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सागर बंगल्यावर पोहोचले असल्याचं पाहायला मिळते. त्यापैकी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भारती लव्हेकर या 2019 मध्ये जे आहे जिंकून आलेल्या होत्या. गेले 2 टर्म त्या वर्सोवामधील विद्यमान आमदार आहेत. मात्र त्यांच्या जागी आता संजय पांडे यांचं नाव हे वर्सोवामधून चर्चेच्या केंद्रस्थानी येत असल्याचं पाहायला मिळते. मग भारती लव्हेकर की संजय पांडे दोघांपैकी कोणाला तिकीट मिळणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. पुढील जागा आहे ती म्हणजे घाटकोपर पूर्व. घाटकोपर पूर्वमध्ये देखील पराग शहा हे त्या जागेचे विद्यमान आमदार आहेत त्या विधानसभेचे, तर त्यांच्या जागी प्रकाश मेहता यांचं नावही चर्चेच्या केंद्रस्थानी येत असल्याचं पाहायला मिळतंय. प्रकाश मेहता हे 2014-2009 असे 2 टर्म त्या जे आहे आपण पाहिलं तर घाटकोपर पूर्वमधून आमदार होते. 2019 मध्ये जे आहे पराग शहा यांना संधी मिळालेली होती आणि त्यानुसार पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर प्रकाश मेहता यांना त्या ठिकाणी घाटकोपर पूर्वमधून रिटर्न केलं जात आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल. तिसरी महत्वाची जागा ती म्हणजे बोरवली. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बोरवली हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्या जागी सध्याचे विद्यमान आमदार आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर सुनील राणे 2019 मध्ये ते आमदार झालेले होते. मात्र त्यांच्या जागी गोपाळ शेट्टी यांचं नाव चर्चेमध्ये येत आहे. एकंदरीतच 2004-2009 मध्ये 2004 आणि 2019 मध्ये आपण पाहिलं तर गोपाळ शेट्टी हे त्या ठिकाणचे गोपाळ शेट्टी हे 2 टर्म त्यापूर्वीचे आमदार राहिलेले होते. त्यानंतर 2019 मध्ये सुनील राणे यांना बोरवलीमधून संधी मिळालेली होती. आता एकंदरीतच सुनील राणे असतील, पराग शहा असतील, भारती लव्हेकर असतील, अर्थातच वर्सोवा, घाटकोपर पूर्व आणि बोरवली या 3 जागेचे उमेदवार तिकीट वाटपामध्ये जाहीर करण्यात आलेले नाहीये. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव नाहीये. यामुळे आता पुढील लिस्ट मध्ये तरी आमचं नाव असणार का किंवा त्या लिस्टमध्ये या विद्यमान आमदारांचं नाव असणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये तिकीट वाटपा संदर्भामध्ये चर्चा सुरू होती. यापैकी घाटकोपरमधून आपण जर पाहिलं तर राम कदम यांना देखील तिकीट मिळणार की नाही याबद्दल साशंकता निर्माण झालेली होती. अशातच आता राम कदम यांचं काल पहिल्या यादीमध्येच नाव जाहीर करण्यात आलेलं आहे. यासह मुंबईमधील एकंदरीतच 36 जागांपैकी 2019 मध्ये
16 जागेवर भाजपने आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं होतं, त्यापैकी 14 जागा या तिकीट वाटपामध्ये जाहीर करण्यात आलेल्या आहे। कळीच्या जागा किंवा त्या ठिकाणी कुठेतरी जे आहे अंतर्गत संघर्ष पाहायला मिळतोय भाजपमध्ये। तिकीट मिळणार की नाही याबद्दल साशंकता निर्माण झालेली आहे, त्याबद्दल अद्यापही कोणतेही जे उमेदवारी किंवा तिकीट जाहीर करण्यात आलेलं नाहीये। एकंदरीत त्या 14 जागा कोणत्या आहेत याचा देखील आपण एकदा आढावा घेऊयात। मुंबईमधील 36 जागांपैकी दहिसर, मुलुंड, कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड पश्चिम, गोरेगाव, अंधेरी पश्चिम, विलेपार्ले, घाटकोपर पश्चिम, वांद्रे पश्चिम, सायन, कोळीवाडा, वडाळा, मलाबार हिल यासह एकंदरीत आपण पाहिलं तर राहुल नार्वेकर यांचा जो मतदारसंघ असणारा कुलाबा या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे पुन्हा एकदा त्यांना रिटेन करण्यात आलेलं आहे। मलाबार हिल मधून मंगलप्रभात लोढा जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत त्यांचं नाव देखील पुन्हा एकदा त्यांना तिकीट वाटप देण्यात आलेलं आहे। वडाळामधून कालिदास कोळंबकर असतील ते देखील त्या ठिकाणी त्यांचं प्रस्त हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं। एकंदरीत विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलेलं आहे, मात्र कुठेतरी जे 3 जागा आहेत विधानसभेच्या, बोरवली असेल, घाटकोपर पूर्व असेल आणि वर्सोवा या ठिकाणी अद्यापही जे आहे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीये। यामुळे भाजप आता या 3ही जागांसंदर्भात मुंबईतील कशा प्रकारे निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विद्यमान आमदार आहेत त्यांना संधी मिळते का, की नवीन आमदार जसं की गोपाळ शेट्टी असतील त्यांचं नाव समोर केलं जात आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यापैकी आणखी एक मुद्दा म्हणजे सागर बंगल्यावर भारती लवेकर आणि मुरजी पटेल हे अंधेरी पूर्व मधून इच्छुक आहे। हे दोघंही सागर बंगल्यावर गेलेले आहे। अंधेरी पूर्व बद्दल सांगायचं झालं असतं त्या ठिकाणी सध्याच्या विद्यमान आमदार आहेत ऋतुजा लटके, ज्या शिवसेना ठाकरे गटाकडून येतात। अर्थातच त्या ठिकाणी 2022 मध्ये पोटनिवडणूक झाली होती, त्यावेळेस अंधेरी पूर्व मधून जे आहे ऋतुजा लटके यांना संधी मिळालेली होती। अंधेरी पूर्व मध्ये 2022 मध्ये मुरजी पटेल आणि ऋतुजा लटके असा सामना होणार होता, मात्र कुठेतरी एका प्रकारे जे आहे भावनिक लाट असेल तर त्याचा जो आहे मोठ्या प्रमाणात फायदा हा ऋतुजा लटके यांना झाला। मात्र मुरजी पटेल यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना फॉर्म जो आहे मागे घेण्यात आलेला होता। राजकारणामध्ये जे आहे अशा घडामोडी त्यावेळेस 2022 मध्ये घडलेल्या होत्या, मात्र आता मुरजी पटेल यांना संधी अंधेरी पूर्व मधून मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकंदरीतच आता या संपूर्ण घडामोडींवर भाजपतर्फे बैठकांचं सत्र सुरू आहे। अद्यापही महायुतीमधून फक्त भाजपची लिस्ट समोर आलेली आहे। महाविकास आघाडीकडून आज किंवा उद्यामध्ये यादी जाहीर होईल असं बोललं जात आहे। एकंदरीतच आपण पाहिलं तर शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल यांचे उमेदवार मुंबईमधून कोणकोणत्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरतील हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर त्यांच्यासमोर असलेले महाविकास आघाडीकडून नेमकं कोणाला जे आहे उमेदवारी दिली जाते, कोणाविरोधात टफ फाईट रंगेल याकडे आपलं लक्ष असणारच आहे। एकंदरीतच मी पुन्हा एकदा उल्लेख करते, देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी इच्छुकांची भाऊ गर्दी जमण्यास सुरुवात झालेली आहे। नेमकं कोणाला तिकीट मिळणार, कोणाला जे आहे कोणाचा पत्ता कट होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राजकारणामध्ये कोणीही कायमचा शत्रू नसतो किंवा मित्र नसतो असं बोललं जातं। एकंदरीतच आता जे पूर्वीचे जे 2004 किंवा 2014 मध्ये आमदार राहिलेले असतील, गोपाळ शेट्टी असतील, यांना पुन्हा एकदा बोरिवलीमधून संधी मिळणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आता भारती लवेकर असतील, मुरजी पटेल असतील यांच्याबद्दल काय देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल, वाचायची असेल तर यासाठी तुम्ही लोकमत मुंबईला नक्कीच फॉलो करा।